नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पक्षात दगाफटका करणाऱ्यांची दखल घेणार असल्याचा कडक इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. काँग्रेसचे युवराज आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. प्रत्येकाशी चर्चा करून तक्रारी, प्रश्न ऐकून घेतले. त्यामुळे युवराजांच्या पाठशालेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. बालेवाडी स्टेडियम येथे गांधी यांचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हा स्तरावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यास त्यांनी सुरुवात केली. एखाद्या प्राध्यापकाप्रमाणे युवराजांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांमध्ये जाऊनही युवराजांनी हस्तांदोलन केले. यावेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेसला विरोधकांशी वैचारिक लढा द्यायचा आहे, त्यामुळे पक्षात तुतुमय नको. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार असून संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देणार आहे. पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना ओव्हरटेक करून पुढे आणणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. पक्षात दगाफटका करणाऱ्यांची दखल घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या 2004च्या निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. 2009च्या निवडणुकीत इंडिया शायनिंगचे वातावरण होते, पण काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसला विरोधकांशी वैचारिक लढा द्यायचा आहे, त्यामुळे पक्षात तुतुमय नको. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला पदे मिळाली आहेत. मंत्री कार्यकर्त्यांशी तोफा दिल्यासारखे वागतात, त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद देणार असून त्यांना झोळी घेऊन पदाची भीक मागावी लागणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आणावे, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी यावेळी केली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. इंटेलने भारतात सुरू केलेल्या देशव्यापी मोहिमेचा दुसरा टप्पा आता पूर्ण झाला आहे. एक पीसी व्यक्तीच्या जीवनात किती बदल घडवून आणू शकतो हे दर्शवण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या फायद्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या हेतूने देशातील ग्राहकांकरता ही मोहीम कॅम्पेनची सेकंड फेज आम्ही 17 सिटीजमध्ये केली इंडियामध्ये. प्रायमरीली 4 स्टेट्स जिथे गणेश चतुर्थी आणि ओणम सेलिब्रेट होतं आणि सक्सेस खूप फिनॉमिनल आहे. 17 सिटीजमध्ये सोफार आम्ही 1 मिलियन कन्झ्युमर्सला डायरेक्टली टच केलं आहे 100,000 डेमोजच्या थ्रू. आणि जी आमची ॲड कॅम्पेन होती त्याच्या थ्रू आम्ही ऑल ओव्हर इंडिया 20 मिलियन हाऊसहोल्ड्सला रीच केलं आहे. आणि डिजिटल लिटरसीवर पण आमचं काम जोरात चालू आहे. हे कॅम्पेनचा ऑब्जेक्टिव्ह होता की लोकांना सांगायचं की टेक्नॉलॉजीनी त्यांची लाईफ कशी बेटर होऊ शकते. जर का त्यांना PC घ्यायचा असेल तर राईट PC कुठला आहे त्यांच्यासाठी, कसं चूज करायचं PC, आणि मोर दॅन दॅट PCला यूज कसं करायचं स्वतःच्या ग्रोथसाठी, कम्युनिटी ग्रोथसाठी, हे फोकस होतं कॅम्पेनचं. कन्क्लुजनमध्ये आम्ही जी एक ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन केली होती नेशनवाईड, त्याच्या थ्रू 20 मिलियन हाऊसहोल्ड्सला आम्ही रीच केलं आहे. डायरेक्ट जे आमचे प्रोग्राम्स आहेत त्याच्या थ्रू आम्ही 1 मिलियन कन्झ्युमर्सला डायरेक्टली रीच केलं आहे ओव्हर 100,000 डेमोजच्या थ्रू. फ्युचर प्लॅन्समध्ये परत एक अजून फेस्टिव्ह कॅम्पेन होईल. डिजिटल लिटरसीवर आमचं काम चालू राहील. जसं मी म्हटलं की इझी स्टेप्स जे आमचं डिजिटल लिटरसी प्रोग्राम आहे त्याच्या थ्रू 1.7 मिलियन कन्झ्युमर्सला ऑलरेडी ट्रेन केलं आहे. त्याच्यावरती पण काम जोरात चालू आहे. आणि आता नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन आणि गव्हर्नमेंटचं जे IT फॉर मासेस प्रोग्राम आहे त्याच्यात पण खूप सिनर्जीज आलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटनी पण आम्हाला प्रोग्रामसाठी अक्नॉलेज केलं आहे.
पण काही स्टेट्सला आम्ही फोकस स्टेट्स म्हणतो, जिथे थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स असतात आणि हे फोकस स्टेट सिलेक्ट केले आहेत टेक्नॉलॉजी रेडीनेस, GDP, यूथ पॉप्युलेशन, ओव्हरऑल ग्रोथ या क्रायटेरियावर, आणि महाराष्ट्र त्याच्यातला एक फोकस स्टेट आहे. रुरलमध्ये पण फोकस आहे. इझी स्टेप्सच्या थ्रू आमचे जे NGO पार्टनर्स आहेत ते रुरलमध्ये पण ट्रेनिंग करतात. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी महासंघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात या कर्मचाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे कर्मचारी समन्वय समिती अध्यक्ष मनोहर गिर, सरचिटणीस रमेश आगवणे, कार्याध्यक्ष विष्णू माकर, सरचिटणीस मारुती शिंदे, सुनील कुंभार, अशोक शिंदे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस विनायक राऊत, अशोक मोहिते, शासकीय फोटो जिंको मुद्रणालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत डोंगरे, विष्णू वायाळ, हारून नदाफ आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात सुमारे 500हून अधिक शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महागाई भत्त्याची 35 महिन्यांची थकबाकी रोखीने द्या. केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक भत्ता त्वरित लागू करा. 6व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार आगाऊ वेतनवाढीबाबत त्वरित निर्णय घ्या. कर्मचारी संघटनांना दिलेल्या कार्यालयांचे भाडे रद्द करा. किमान वेतन कायदा दुरुस्त करण्यात यावा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. खासदार सुरेश कलमाडी यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी उपमहापौर सुनील गायकवाड यांनी केली. काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार आणि राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांना न्यायालयाने क्लीन चिट दिल्यावर त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी कलमाडी समर्थक आणि उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड यांनी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उपमहापौर बंडू गायकवाड यांनी निवेदन दिले. त्यामध्ये काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार सुरेश कलमाडी यांना न्यायालयाने क्लीन चिट दिल्यावर त्यांचे निलंबन मागे घ्यावे. काँग्रेस पक्षात आजही कलमाडींची जादू कायम आहे. समाजातील प्रेम भावना आटल्याने केवळ कामवासनाच शिल्लक राहिली आहे, अशी खंत प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आपली संस्कृती कोणती या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या इतिहासाचार्य विका राजवाडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर न. जोशी, डॉक्टर अश्विनी धोंगडे, परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस उपस्थित होते. कसबे म्हणाले, समाजातील प्रेम भावना आटल्याने केवळ कामवासना शिल्लक राहिली आहे. प्रेमाच्या अभावामुळे आज संस्कृती ढासळली आहे. प्रेमावर आधारित संस्कृतीमुळे भविष्यात समाज टिकेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, जनतेत प्रेमाविषयी जागृती झाली तर जातीव्यवस्था नाहीशी होईल. संस्कृतीच्या चांगुलपणातला जातीव्यवस्था हा प्रमुख अडथळा आहे. प्रेम ही एकात्मतेची भावना असून अहंकार शून्यता आणि मृत्यूचा साक्षात्कार घडवणारी कल्पना आहे. धोंडगे म्हणाल्या, स्त्री पुरुष यांच्यातील नात्यावरून तिचे महत्त्व ठरवले गेले आहे. त्यामुळे समाजात तिचा व्यक्ती म्हणून विचार होत नाही. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना खऱ्या अर्थाने सन्मानाचे स्थान देणे गरजेचे आहे.
बलात्कार झालेल्या स्त्रीला न्याय देण्यापेक्षा त्याचा वापर बऱ्याचदा धर्मजातींमधील द्वंद्व वाढवण्याकरता केला जातो. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीवाद यापासून अनेक महिला दूर राहतात. जाहिरात, मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमातून स्त्रीचे बीभत्स वर्णन करून ती केवळ उपभोग्य वस्तू असल्याचे भासवले जाते. याबाबतही धोंडगे यांनी खंत व्यक्त केली. डॉक्टर जोशी म्हणाले, कोणतीही संस्कृती समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, राजकारण, तत्वज्ञान, साहित्य, धर्म आणि विज्ञान या अष्टांगांवर आधारलेली असते. एकही अंग कोलमडले तरी संस्कृती कोलमडते असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. झी टीव्हीवर लवकरच सुरू होणारी भ से भदे ही एक दर्जेदार विनोदी मालिका आहे, असे अभिनेते अतुल परचुरे यांनी सांगितले. परचुरे म्हणाले, वपू काळे यांच्या लेखनात आढळलेली भदे ही व्यक्तिरेखा यात उभी केली असून या साध्या, सरळ, प्रेमळ, संवेदनशील सामान्य माणसाकडे आजूबाजूंचे दुःख क्षणिक दूर करण्याची अनोखी शक्ती आहे. त्याच्या या शक्तीमुळे अनेकदा त्याच्या पत्नी आणि परिवाराला मात्र त्रासाला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणारी कॉमेडी ऑफ एरर्स दर्शकांना सामाजिक संदेश देते. सर्वांना आवडेल, पटेल अशाच प्रकारचे विनोद यात निर्माण करण्यात आलेले आहेत. आठवड्यातून 2 दिवस ही मालिका प्रसारित होणार आहे. विनोदाच्या अतिरेकापेक्षा कमी प्रमाण असणे चांगले आहे. यात भदेच्या भूमिकेत देवेन भोजानी आहे. त्याच्या बॉसची युधिष्ठिर गांगुलीची भूमिका मी साकारत आहे. खाण्यावर प्रेम असलेली ही व्यक्तिरेखा सशक्तपणे लिहिण्यात आली आहे. ही मालिका तुम्हाला केवळ हसवणार नाही तर तुमच्या रोजच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी समाधानही देईल. अशा प्रकारची संकल्पना याआधी आलेली नाही. पुण्यासारखे मराठी पद्धतीचे जेवण कुठेच मिळत नाही असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. भोई प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्मयोग्यांचा सन्मान करण्यात आला. निरपेक्ष भावनेने पुण्याच्या गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याकरता झटणाऱ्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. पुणे पोलीस, अग्निशामक दल, पुणे मनपा सफाई कर्मचारी, नदीपात्रातील जीवरक्षक, निवृत्त पोलीस अधिकारी संघ, मिरवणुकीत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, NSSचे विद्यार्थी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, आमदार गिरीश बापट, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा उषा काकडे, कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे, ज्येष्ठ वायोलिन वादक प्रभाकर जोग, परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे, प्रमिला गांगुर्डे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग, बॉम्ब शतक पदक, मुस्लिम योग संघटना, लायन्स क्लब, अनिरुद्ध अकॅडमी आदी स्वयंसेवी संस्थांचाही सत्कार करण्यात आला. कृतज्ञता पत्र, उपरणे, श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते. उपक्रमाचे यंदा 90 वर्ष असून शहीद पोलीस कॉन्स्टेबल रमेश जगताप आणि बाळासाहेब गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कृतज्ञता समारंभापूर्वी इक्बाल दरबार यांच्या ऑर्केस्ट्रा गॉड गिफ्ट या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले.